तू बरं. नाही करू शकत हे. प्रत्येकाला रिप्लाय करून सांगू शकत नाही की मी ओरिजिनल गाणे गातीये मी, पण आपण हम्म. प्रत्येकाला कमेंट मध्ये सांगू शकत नाही. बरोबर. सो मी त्या कमेंट इग्नोर करते. तो बाहेर मार्केटमध्ये म्हणतोय की ही व्यक्ती माझ्यामुळेच आहे आणि माझ्यामुळेच वरती आलेली आहे ही. दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार, तुमचा या गळच असतोय तामझाम. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. आतापर्यंत हिट गाणं माझं जास्त झाले ते सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. ती फिलिंग खूप वेगळी होती की आपलं गाणं व्हायरल झालंय आणि लोक भेटायला येत आहेत, फोटो काढतायत आपल्यासोबत. प्रोजेक्ट मध्येच जे प्रोजेक्ट झालेले त्यानंतर त्याच लोकांनी बाहेर थोडस बदनामी करण्याचा प्रयत्न केला की ह्या सिंगर कडून नका गाऊ. फोनवर भरपूर वेळा ऑडिओज मागून घेतात, त्याच्यानंतर सांगतात की तुम्हीच गाणार आहात. मग नंतर परत काही दिवसांनी असं कळतं की नाही, तुम्ही नाही गाणार आहे, आम्ही सिंगर बघितली आमची. माझ्या तीरानं आशिक फसतोय र, माझा कारभार सोपा नसतोय र, माझा कारभार सोपा नसतोय र. एक गाणं गायलेले आहे मी, ते गाणं आदर्श शिंदेसोबत डुएट होतं. रेकॉर्डिंग झालं त्यानंतर असं समजलं की ते सिंगर चेंज करणार आहेत. स्वतः आदर्श दादा म्हणले व्हॉइस चेंज नाही करायचा, की डुएट मध्ये ही सिंगर माझ्या सोबत राहील. कोणी बघल का काय माझा जीव लागलाय, दार उघड हाय, बाहेर पब्लिक हाय, जरा इकड तिकड बघाना, तात्या सोडाना, अहो तात्या सोडाना. मॅडम आय लव्ह यू, मला तुमचा आवाज खूप आवडतो. ब्रेकिंग न्यूज व्हायरल झाले, सोशल झाले स्ट्रॉंग, प्रायव्हेट स्टोरी पब्लिक झाली, विषय झाला हा रॉंग. साऱ्या दुनियेच्या कानावर गेलं, त्यांनी हवं तसं शेअर केलं आणि नको तो घोटाळा झाला, घोटाळा झाला, घोटाळा झाला. मार्केटमध्ये तुमच्या आवाजाने जो घोटाळा केलेला आहे. तू माझा रे कारभारी, तुझी मी होईल लाडाची बाय, लव्ह मॅरेज तुझ्याशी करणार आहे, तुझी रे लाडाची बाय. गौतमी पाटील बरोबर तुम्ही रील्स बनवता, त्यांच्या सॉन्गला तुमचा आवाज आहे. तुमचे जे फॉलोअर्स आहेत किंवा आपलं जे फ्रेंड सर्कल वगैरे ओळखीचे लोक आहेत, त्यांच्याकडून कशी प्रतिक्रिया आली तुम्हाला? मला माहिती नव्हतं, मला कॉल यायला लागले की वैष्णवी तुझं गाणं व्हायरल झालंय. फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना छान वाटायला लागलं. मग प्रत्येक जण फोन करून म्हणायला लागले अरे छान झालंय तुझं गाणं, किंवा सगळीकडे वाजतंय. तर आम्हाला प्राऊड फील होते म्हणे आमच्या मैत्रिणीचं गाणं सगळीकडे वाजतंय. गौतमी पाटील बद्दल बोलायचं तर नमस्कार मित्रांनो, मी तुषार चाचर आणि आपल्या भाऊच्या कट्ट्यावरती एक आज विषय हार्ड आलेला आहे. आपल्या सुप्रसिद्ध सिंगर वैष्णवी आदोडे, त्यांचे भरपूर सॉंग्स फेमस आहेत, व्हायरल गेलेले आहेत. तर भेटू आपण मॅडमला. नमस्कार. यांचे सॉंग्स बद्दल थोडीशी माहिती द्या की आपले हिट सॉंग्स कोणते कोणते गेलेले आहेत. आतापर्यंत हिट गाणं माझं जास्त झाले ते सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम. हे अच्छा. गाणं जास्त व्हायरल झालं, त्यानंतर बरीचशी गाणी आलेली आहेत म्हणजे मार्केटमध्ये. किती गाणी वगैरे असे हिट्स मध्ये, असे टॉप 5? हिट मध्ये आता सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, मी करते तुम्हाला मुजरा, परत तात्या सोडाना, कारभार सोपा नसतोय र, म्हणजे बरीच गाणी आहेत अशी. अच्छा. येस. कधीपासून या सिंगिंगच्या फील्ड मध्ये काम करताय किंवा ही काम करण्यास सुरुवात कशी झालेली आहे? ऍक्च्युली लहानपणापासूनच आवड आहे गाण्याची, पण तसं करिअरला सुरुवात 2021 मध्ये झाली माझी. त्यावेळी माझे गाणे रिलीज नव्हते. मग हळूहळू जसं एक 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 प्रोजेक्ट मिळायला लागले तसं एक एक गाणी रिलीज झाली त्यानंतर. सुरुवात कुठून कशी झाली? म्हणजे शाळेत होतात किंवा प्रॅक्टिस वगैरे, किंवा तुमचे जे गुरु आहेत वगैरे, किंवा बॅकग्राऊंड वगैरे आहे की त्यांच्याकडून मग तुम्हाला
म्हणजे लहान असतानाच पुणे भारत गायन समाज म्हणजे शनिपार रोड तिथे माझं गाण्याचं शिक्षण झालं शास्त्रीय संगीताचं. अच्छा. व त्यानंतर मी सलील कुलकर्णींकडे लाईट म्युझिक म्हणजे सुगम संगीताचा क्लास जॉईन केला. हम्म. तो अजूनही मी करतीये. आणि बाकी मग माझं जे करिअर आहे गाण्याचं ते डेक्कन स्टुडिओमधून झालं. म्हणजे ओके. तिथून सुरुवात झाली मेन करिअरला. हम्म. त्याच्या आधी मी नॉर्मल रेकॉर्डिंग्स करत होते. ओके. पण तिथं स्टुडिओला जशी जॉईन झाली तिथून मेन सुरुवात झाली करिअरला. मग बाकीचे बाहेरचेही प्रोजेक्ट यायला लागले असं. अच्छा. पहिला चान्स किंवा पहिलं गाणं कोणतं आहे तुमचं? साजणी म्हणून एक गाणं आहे हम्म. जे रोहन पगारे यांनीच म्युझिक केलेलं आहे याचं. आणि हे अच्छा. माझं पहिलं गाणं आहे रिलीज झालेलं. ओके. ते सन मराठी या युट्यूब चॅनलवर गाणं रिलीज आहे. ते हम्म. 2021लाच ते पहिलं गाणं म्हणजे ज्यावेळी त्यांनी ऑडिशनसाठी बोलवलं होतं मला की व्हॉइस चेक करायचा आहे. ओके. नंतर व्हॉइस चेक केल्यानंतर व्हॉइस डन झाला आणि त्याच्यात 2 दिवसानंतर गाणं रिलीज झालं. कोणत्या जॉनर मधले गाणे? लव्ह सॉन्ग मी ऑल जॉनर्स मध्येच गाणे गाते. म्हणजे लव्ह सॉन्ग, आयटम सॉन्ग आणि अदर लँग्वेजेस मध्येही गाते. म्हणजे आपले हे साऊथ इंडियन लँग्वेजेस ओके. त्यातही गाणे कामं गाते. मिळवण्यासाठी म्हणजे कसे कॉन्टॅक्ट किंवा कशी कामं भेटतात तुम्हाला? जसं होतं की आता एखाद्या रेकॉर्डिंगला आपण गेलो तर तिथं आपल्याला 2-3 जण भेटतात. तर ते कॉन्टॅक्ट नंबर घेऊन मग त्यांचा काही प्रोजेक्ट असेल तर ते कॉन्टॅक्ट करतात. किंवा इन्स्टाला DM असतात रेग्युलर्सचे की बाबा अच्छा. आमचं प्रोजेक्ट आहे तर मॅम तुम्ही गाताल का? मग हम्म. तशा पद्धतीने म्हणजे घेतात. इन्स्टा अकाउंट वरती हे लक्ष आहे की इन्स्टा जे अकाउंट. DM करतात येस तुम्हाला त्यांना रिप्लाय तुम्ही देता का? येस 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 का नक्कीच. असं की त्यांची प्रोफाईल चेक करताय आणि मग त्याच्यानंतर रिप्लाय देताय नाही आधी स्पेशली रिक्वेस्ट मध्ये चेक करते. हा. देन त्याच्यानंतर प्रोफाईल चेक केलं जाते की खरंच जेन्युइन आहेत का. कारण काही काही जण असेच पण DM करतात. त्यामुळे अच्छा. थोडंसं ते फिमेल असल्यामुळे ते मग बघावं ते लागतं. कसं ठरवता तुम्ही की हे नक्की करणारे आहेत का त्यांच्याबरोबर बोलून किंवा मेसेज वगैरे करून हा त्यांना मेसेजवर रिप्लाय? आधी थोडंसं कन्व्हर्सेशन करते. जर त्यांचं काम असेल तर ते एका मेसेजमध्ये डिरेक्टली बोलून जातात की बाबा असं असं आमचं वर्क आहे ओके. तर तुम्ही गाताल का, आम्हाला कॉन्टॅक्ट नंबर शेअर करा. हम्म. तर ते लक्षात येतं. म्हणजे प्रोफाईल बघूनच माणसाचं लक्षात येतं की ह्यांना काम करायचंय आपल्यासोबत असं. ओके. जसं तुम्ही म्हणले की 2021 पासून तशी सुरुवात झालेली आहे तुमची प्रॉपर. येस तर घरातून या गोष्टीला पाठिंबा आहे का? हो आहे. त्यांच्यामुळेच तुम्ही आज करू शकते ना करिअर. ओके. मेन आई वडील सपोर्टिव्ह आहेत आणि हम्म. त्यांनी एकदाच विचारलं की गाण्यात करिअर करायचंय की जॉब करायचंय. तर ओके. मी क्लिअरली सांगितलं की गाण्यातच करिअर करायचंय. देन त्याच्यानंतर मग ओके. त्यांच्यामुळे आज मी हे करू शकते. हा. मग ही आवड म्हणून करताय तुम्ही का ॲज एक बिझनेस की याच्यातून आपल्याला पैसे भेटले पाहिजे याच्यातूनच सगळं चाललं पाहिजे किंवा सिंगिंग सोडून अजून कुठल्या गोष्टी तुम्ही करताय का? तर रिसेंट तरी मी सिंगिंग सोडून दुसरं असं काही करत नाहीये. पण करिअरच्या ह्यानेच मी गाण्याला बघते माझ्या ओके. की यातच मला करिअर करायचंय. त्यामुळे झोकून ह्याच्यातच करते. दुसरं मी काय करत नाही. फुल टाइम म्युझिक. हा हा हा. येस. मी सुरुवात अशी आवडून की माझ्या आवडीचं सिंगिंग आहे म्हणून मी करते? नाही आवडीचं तर आहेच लहानपणापासून. पण नंतर मी ठरवलं की ह्यातच आपल्याला करिअर करायचंय तर मग झोकून केलं पाहिजे. असं उगीच करायचंय म्हणून करत नाही. हम्म. प्रॉपर मी करिअरच्या दृष्टिकोनातूनच बघते म्हणजे गाण्याला. ओके. येस. हा, हा. असे जे आपल्या फॅमिलीचे जे रिलेटिव्ह असतात किंवा जे मित्रमैत्रिणी असतात त्यांचं काय म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही सुरुवात केली होती की ज्या टायमिंगला आपले प्रोजेक्ट्स नाहीयेत पण त्यांना आपण सांगतो की मी असं असं करणार आहे, मी सिंगिंग करणार आहे वगैरे, तर त्या टायमिंगला भरपूर लोक की नाही तू करू शकत नाही, तुला गाता येणार नाही, तुझा आवाजच नाहीये, तू नाही करू शकत हे. नाही असं करतात डिमोटिवेट लोक. पण आपल्यावर असतं की आपण आपलं बेस्ट देत राहायचं आणि जे जेन्युइन असतात ते आपल्यासोबत काम करतात. ज्यांना नाही करायचं ते नाही करत. ओके. त्यामुळे असं जसं रील्सला वगैरे तुम्ही म्हणले की मी इन्स्टाला सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह असते वगैरे, तर मग एखादी अशी रील की त्याला तुम्हाला खराब कमेंट आलेली आहे? हा म्हणजे रिसेंट आता मी बाबासाहेबांचे गाणी वगैरे अपलोड करते ना. ओके. विदाऊट म्युझिक मध्ये माझ्या रील असतात. तर त्याच्यामध्ये बरेच कमेंट अशा असतात की स्वतःच तुम्ही गाणी टाका किंवा दुसऱ्यांची गाणी का टाकतायत. तर मी प्रत्येकाला रिप्लाय करून सांगू शकत नाही की मी
म्हणजे ओरिजिनल गाणी गातीये मी, पण आपण प्रत्येकाला कमेंट मध्ये सांगू शकत नाही. बरोबर. सो मी त्या कमेंट हे करते, इग्नोर करते. जास्त मी ओके. त्याला एंटरटेन नाही म्हणजे करू त्या शकत. कमेंट्समुळं किंवा आपल्या मित्रमैत्रिणी किंवा रिलेटिव्स वगैरे आहेत, हम्म, हम्म. त्यांनी आपल्याला तू करू शकत नाही वगैरे किंवा कमेंट्स पण एकदम घाण प्रकारे पण येतात. हम्म, हम्म, हम्म. कधी असं वाटलं नाही का तुम्हाला की ही लाईन सोडून द्यावी, हे नको करायला, आपण काय करतोय हे? हा, म्हणजे मध्यंतरी थोडस तसं झालं होतं हम्म. की इच्छा नव्हती माझी ह्यामध्ये करायची, ओके. पण मी परत घरामध्ये हा विषय बोलले तर ते म्हटले की करू शकतेस तू, तर जास्त टेन्शन घेऊ नकोस ह्या गोष्टीमध्ये. ह्या छोट्या मोठ्या गोष्टी अडथळे येतच राहणार आहेत. जर ह्यात करिअर करायचं तर सगळ्या गोष्टी फेस कराव्या लागतील. तर अच्छा. तशा पद्धतीने मग मी परत सुरुवात केली. तर चढ उतार तर येतच राहतात प्रत्येक ह्याच्यामध्ये. आता हे फ्रेंड सर्कल किंवा रिलेटिव्ह वगैरे झालं, हम्म. तुम्हाला बॉयफ्रेंड आहे किंवा एखादा व्यक्ती आहे की त्याच्याबरोबर लग्न होणार आहे तुमचं, किंवा तुम्ही कधी तुम्हाला बघायला एखादा मुलगा आलेला आहे आणि त्याला तुम्ही प्रोफेशन तुमचं सांगताय की मी असं असं करते, तर मग त्यांचं उत्तर कसं आहे पुढे जाऊन की हे करावं नाही करावं, किंवा बॉयफ्रेंड असेल तर मग मला ही लाईन आवडत नाहीये, तू सोडून दे. हा, खरं तर बॉयफ्रेंड असं नाहीये. जे काय ते नाही असेल तर घरातलेच सांगू शकता तुम्ही. नाव नाही सांगितलं तरी चालेल. खरंच नाहीये. असं असलं असतं तर मी नक्कीच सांगितलं असतं, पण असं नाहीये. ओके. जे काय ते घरातले डिसिजन घेणार आहेत. पण घरातल्यांचं असंही आहे की तू स्वतःही बघू शकतेस तुझ्या फील्ड मधलं. असेल तर सांग. पण आता मी सध्याला करिअरच्या ह्याच्यामध्ये असल्यामुळे मी लग्नाचं असं काही अजून तरी मनावर घेतलेलं नाही. ओके. मग Yes. कधी बघायला मुलगा वगैरे आलाय तुम्हाला किंवा नात्यातलाच एखादा की बाबा तसा विषय सुरू असतात ही- हा. नात्यांमध्ये, हम्म. पण मी तो कधी एकदम सिरियसली नाही घेतलाय की मी अच्छा. तेवढं नशीबवान स्वतःला समजते की खूप स्थळं मला अजूनपर्यंत अशी काही येऊन बघून गेलेत, असं अजूनपर्यंत नाही. हा. आई वडील खूप समजूतदार आहेत. ते म्हणतात की तुझा डिसिजन आहे, तो ज्यावेळेस तुला वाटेल की हा मी आता माझ्या पायावर उभी आहे, मी करू शकते तरच. म्हणजे त्यांचं कुठलं टॉर्चर नाही किंवा काही नाही. सपोर्टिव्ह आहेत एकदम आई वडील. एखादा प्रोजेक्ट आपण घेतला, घेतल्यानंतर त्याचं रेकॉर्डिंगला आता समजा एखाद्या प्रोड्युसरनी फायनल केलं तुम्हाला सिंगिंगसाठी, तुम्ही वोकल रेकॉर्डिंगसाठी स्टुडिओमध्ये आहात वगैरे, आणि त्या प्रोजेक्टच्या टायमिंगला असं कधी झालेलं आहे का प्रोड्युसर कडून की नाही तू नाही करू शकत आहे, किंवा तुझ्याकडून आता ते होत नाहीये, खूप ट्राय केलेले, तर असा एखादा रिसेंटली प्रोजेक्ट मध्ये असं झालंय की मी गायलेलं आहे गाणं, आणि त्याच्यानंतर प्रोड्युसर म्हणतायत की आम्हाला ही सिंगर नकोय, तर त्याच्यानंतर पण मी बेस्ट देतेय माझं. अच्छा. तरी पण ते परत 2 ते 3 वेळेस स्वतः कन्फ्युज होऊन म्हणतायत की नाही, आम्हाला ह्या सिंगर सोबत म्हणजे आम्हाला हा आवाजच नकोय. ओके. थोडंसं कुठेतरी वाईट वाटतं, पण मी असाही विचार करते की ठीक आहे, त्यांचा कॉल येतो की कोणत्या सिंगरला घ्यायचंय किंवा कोणत्या सिंगरला नाही. त्यामुळे मी माझं बेस्ट देते. ज्यांना माझ्यासोबत जेन्युइन खरंच काम करायचंय ते करतील, ज्यांना नाही करायचं ते नाही करणार. मग अशा टायमिंगला पेमेंटचं कसं करता तुम्ही? पेमेंटचं समजा म्हणजे जर कॅन्सल झालं एखाद्या प्रोड्युसर कडून वगैरे, तर मग पेमेंटचं तर जर काही थोडाफार ऍडव्हान्स आधी दिलेला असेल तर तो मी घेऊ शकते. जर त्याच्या आधी काहीच झालं नसेल डिस्कशन या बाबतीत, तर मग तिथे आपण नाही बोलू शकत ते. अच्छा. फसवणूक कोणी केलेली आहे का तुम्हाला प्रोजेक्ट फसवणूक? संदर्भात, की मी हा प्रोजेक्ट देतो, करतो, मग तुम्ही सिंगिंग करा वगैरे, हा, असे तर रेग्युलर बरेच पेमेंट लोक, आलेले नाहीयेत तुम्हाला त्याचे? ते तर बरेच वेळा झालेले पेमेंटचं, पण फोनवर भरपूर वेळा ऑडिओज मागून घेतात. त्याच्यानंतर सांगतात की तुम्हीच गाणार आहात. मग नंतर परत काही दिवसांनी असं कळतं की नाही, तुम्ही नाही गाणार आहे, आम्ही सिंगर बघितली आमची. अच्छा. असंही झालेलं आहे बऱ्याचदा. रफ ट्रॅकसाठी आपल्याकडून व्हॉइस घेतलेला आहे. फोनवर ऑडिओ मागितला की मला माहिती असतं कुणीतरी एक ऑप्शनल सिंगर आहे, किंवा खरंच जे घेणार आहेत ते सांगतात आधीच की नाही, तुम्हीच आहात सिंगर, फक्त आम्हाला एक व्हॉइस चेक करायचा आहे की कसा वाटतोय जॉनर. असा एखादा खराब अनुभव तुमचा? खराब अनुभव म्हणायचं तर म्हणजे लोकांचं, आता कसं सांगू, की प्रोजेक्टमध्येच जे प्रोजेक्ट झालेले त्यानंतर त्याच लोकांनी बाहेर थोडंसं बदनामी करण्याचा प्रयत्न केला की ह्या सिंगर कडून नका गाऊ, किंवा बजेट वाईज थोडंसं चुकीच्या पद्धतीने थोडंसं सांगितलं. अच्छा. पण त्या गोष्टी मी कधी त्या गोष्टींवर ऍक्शन घेतली नाही. मी ते सगळं इग्नोर करत आली आतापर्यंत, कारण
मला आवडत नाहीत त्या गोष्टी की जाऊन पर्सनली कोणाला तरी बोलावं, कारण हम्म. शेवटी त्यांचंही करिअर आहे आणि आपलंही आहे. त्यामुळे मी थोडंसं ह्या गोष्टी इग्नोरच करते, मी जास्त इंटरेस्टने बघत नाही या गोष्टी. येस. असे मी भरपूर सॉंग्स बघितलेले आहेत तुमचे की जे तुम्ही सिंगिंग केलेले आहेतच, येस. पण व्हिडिओ शूटच्या टायमिंगला पण काही फुटेजेस तुमचे आहेत त्याच्यामध्ये. हो. मग आपलं सिंगिंग करताना हम्म. आणि शूटला ऑन कॅमेरा जाताना कॅमेऱ्याच्या समोर हम्म. ची लाईव्ह आणि त्या टीम बरोबरचं काही तुमच्या बरोबर झालेल्या गोष्टी अशा आहेत का काही? नाही, असं तर नाहीये. म्हणजे झाले जरी ॲज अ सिंगरच फीचर होती. असं ॲक्ट्रेस ह्याने जात नाही मी कधी कॅमेरासमोर. जरी गेलं तरी एखादं नॉर्मल शूटमध्ये. हां. हा हा की नाही का एखादा आर्टिस्ट घेतलेला त्यांनी लीडला, हं. मग तो म्हणतोय की नाही यांना कशाला घेताय तुम्ही? नाही, असं तर झालेलं नाही. स्पेशल उलट टीमने असं सांगितलेलं की बाबा सिंगरला पण आपण फीचर करूयात. हम्म. पण असं कधी ॲक्टिंगच्या बाबतीत किंवा तुम्ही जे शूटचं म्हणताय तर तसं नाही झालेलं. ओके, बाकी रेकॉर्डिंगच्या बाबतीत असं होतं. झालेलं आहे. हां, झालेलं. येस. ओके. असा कुठला व्यक्ती की ज्यांनी तुम्हाला प्रोजेक्ट दिलेला आहे, 1-2 प्रोजेक्ट केलेले किंवा थोडीशी हेल्प केलेली वगैरे, पण तो बाहेर मार्केटमध्ये म्हणतोय की ही व्यक्ती माझ्यामुळेच आहे आत्ता आणि माझ्यामुळेच वरती आलेली आहे ही? आता तसे तर आहेत व्यक्ती, पण आपण तसं म्हणजे जास्त मी त्या गोष्टीला कधीही लक्ष नाही दिलेलं आहे. अच्छा. आहेत असे लोकही की भरपूर बाहेरच, म्हणजे असंही आहे की काय काय कोऑर्डिनेटर टाईप थोडंसं बाहेर सांगतात की आम्हीच मॅनेज करतोय, किंवा बरेचदा झालेलं आहे असं की काही काही नंबर जरी कोणी मागितला तर ते लोक म्हणतात की तुम्ही आम्हाला काही थोडेफार पैसे द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला त्यांचा नंबर देऊ शकतो. हे मला गोष्टी म्हणजे बाहेरनं समजल्या की असंही अच्छा, म्हणजे होतं तुमचा मागे. नंबर पाहिजे म्हणून हां, बाहेर हे पैसे बाहेर असं घेतलेले होतं आहेत. माझ्या बाबतीत ओके. बरेच वेळा असंही हां, झालेलं आहे. हां, हां. त्यामुळे मी आता स्वतःच सगळं मॅनेज करते जेणेकरून गैरसमज नवीन लोकांचा, ज्यांना आपल्यासोबत काम करायचं त्यांचा गैरसमज नाही झाला पाहिजे. मग तुमच्या नावाखाली एखाद्याने ऍडव्हान्स घेतलेला एखाद्या प्रोजेक्टसाठी आणि ती बातमी किंवा तो प्रोजेक्ट तुमच्यापर्यंत पोहोचलेलाच नाहीये, हां, असंही झालेलं आहे झालेलं बरेचदा. आहे, मग हां. त्याला फेस कसं केलं तुम्ही? की एखादा व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की मी तुम्हाला पैसे दिलेले आहेत वगैरे किंवा तुम्ही रिप्लाय देत नाहीये वगैरे, पण ती गोष्ट तुम्हाला माहीतच नाहीये. तर ॲज अन आर्टिस्ट कसं होतं की काही गोष्टींना नाही आपण लक्ष देऊ शकत, पण ते केलेलं आहेत हँडल मी या गोष्टी की त्या लोकांना भेटून क्लिअर करणं की अशा पद्धतीने काही होऊ देऊ नका. मी जे काय असेल ते मी स्वतः मॅनेज करेल, कारण अशा पद्धतीने ठेवलं तर मग बाहेर प्रोजेक्ट जे आलेत ते पण आपल्यापर्यंत म्हणजे पोहोचणार नाहीत. त्यामुळे मी ह्या गोष्टींकडे लक्ष दिलेलं आहे. प्रमोशन संदर्भात वगैरे काय, की एखादा प्रोजेक्ट घेतलेला आहे तो रिलीज केलेला आहे आपण आणि त्याचं प्रमोशनच तुम्ही करत नाहीये, रील्स बनवत नाहीये, कॉलॅब वगैरे मेन्शन्स वगैरे करत नाहीये, म्हणून एखादा प्रोड्युसर तुम्हाला म्हणलाय की नाही मला पेमेंट परत पाहिजे किंवा अशा गोष्टी काही घडलेल्या आहेत का? नाही, आता असं तर होत नाही. उलट मी ॲज अ सिंगर सगळं प्रॉपर प्रमोशन करते. सगळे कोलॅबरेशन पण ॲक्सेप्ट केलेले असतात आणि कुठलेही कोलॅबरेशन मी अजूनपर्यंत डिलीट वगैरे असो किंवा रिमूव्ह वगैरे असं केलेलं नाहीये. सगळे आत्तापर्यंत जेवढी गाणी गायलेली ते सगळं प्रोफाईल माझं इंस्टाग्रामवर आहे. मॅडमचा आवाज खरंच खूप सुंदर आहे. तर आपण मॅडमकडून 1-2 गाणी आत्ता गाऊन घेऊ, त्याच्यानंतर अजून 1-2 गाणी गाऊन घेऊ, कारण की आवाज खरंच ऐकण्यासारखा आहे. येस. पहिला आधी व्हायरलच गाणं गाते माझं. हो, चालेल सरकार ना. तुमचे. दिलदार मनाचा रुबाबदार वाढीव तुमचा ह्यो कारभार, तुमचा या गळच असतोय तामझाम. सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, सरकार तुम्ही केलंय मार्केट जाम, सरकार तुम्ही करताय मार्केट जाम. मस्त, थँक्यू. खूप छान. आणि आणखी अजून? आणखी आता त्याच गाण्यानंतर दुसरं गाणं आलं होतं कारभार, ओके. ते पण थोडंसं म्हणून दाखवते. मी रूपाची खान झाली लोक बेभान, देते कमरेला हिसका सर माझेच फॅन, एका नजरेत ठाण बाकी पोर हजार, माझ्या तीरानं आशिक फसतोय र, माझा कारभार सोपा नसतोय र.
माझा कारभार सोपा नसतोय र, माझा कारभार सोपा नसतोय र. छान. खरंच थँक्यू. खूप छान आवाज आहे तुमचा. थँक्यू सो मच. तुमच्या आयुष्यामध्ये की जेव्हापासून या फील्डमध्ये काम करताय, असा एखादा गोल्डन चान्स आलेला आहे का तुम्हाला? की हा आपल्यासाठी गोल्डन चान्स आहे. असा एखादा प्रोजेक्ट किंवा तो प्रोजेक्ट झाल्यानंतर तुम्हाला भरपूर कामं भेटलेली आहेत? हां, तसं झालेलं आहे. म्हणजे एक गाणं गायलेले आहे मी. ते गाणं आदर्श शिंदेसोबत डुएट होतं. हे मला आधी माहिती नव्हतं रेकॉर्डिंगच्या आधी. तर ज्यावेळी रेकॉर्डिंग झालं, त्यानंतर असं समजलं की ते सिंगर चेंज करणार आहेत. तर थोडंसं कुठेतरी एक नाराजगी झाली माझी, की आता माझा व्हॉईस चेंज होणार आहे. हं, हं. पण ज्यावेळी त्या मित्राला विचारलं की नक्की कोण सिंगर आहेत, तर मग लास्ट स्टेजला असं झालं की स्वतः आदर्श दादा म्हणले व्हॉइस चेंज नाही करायचा, हां, हां, हां. की डुएटमध्ये हीच सिंगर माझ्यासोबत राहील. ओके. मग त्यावेळी डन झालं. तर ते एक गाणं माझ्यासाठी खूप म्हणजे इम्पॉर्टंट आहे आणि एक स्पेशल गाणं झालं मला. कारण त्यावेळी खूप छान वाटत होतं की आदर्श दादांसोबत माझा व्हॉइस ह्या गाण्यामध्ये असणार आहे. तर ते गाणं रिलीज होऊन आता ते 1 मिलियन क्रॉस आहे गाणं ऑलरेडी. त्या गाण्यानंतरही भरपूर प्रोजेक्ट आले. हं, हं, हं. आहे असं. ओके. येस. असंच म्हणजे आता एखाद्या प्रोजेक्ट बरोबर तुम्ही आदर्श शिंदेबरोबर गाणं गायलं वगैरे. असंच तुम्ही एखाद्या सिंगर बरोबर जो तुमच्यापेक्षा मोठा आहे, पण जेव्हा तुम्ही रेकॉर्डिंग करताय किंवा तुम्ही एखाद्या स्टुडिओला गेले वगैरे, तर त्यांनी कुठल्या एखाद्या सिंगरने असा तुम्हाला ॲटिट्यूड दाखवलेला आहे का? ही त्या जरा थोडंसं खालच्या लेव्हलला आहे नाही किंवा तसं मी खूप असा तसं फेमस आहे आतापर्यंत वगैरे, झालेलं नाहीये. असं झालेलं आहे का? नाही, असं झालेलं तर नाहीये. एकदम म्हणजे ते जे आर्टिस्ट जरी मोठ्या लेव्हलला असले तरी हां. ते एकदम आपल्यातलं होऊनच बोलतात हं. आपल्याशी. त्यामुळे असा तरी एक्सपिरियन्स मला हां. अजूनपर्यंत आलेला की जमतच नाहीये, तुमचा आवाज त्या लेव्हलला जात नाहीये वगैरे असं कुठल्याही गोष्टी? नाही. हे सिंगर कडून नाही, पण बाकी अदर पीपल्स कडनं होतात ह्या गोष्टी. हं, पण हं. सिंगर शक्यतो असं दुसऱ्या मगाशी सिंगरला जसं नाही. तुम्हाला म्हणलं की एखादा हं. प्रोड्युसर आहे किंवा कोणतरी एखादा हां, तेच. जो प्रोजेक्ट हेड आहे. येस, येस. नाही म्हणजे मॅडम जे तुम्हाला नाही प्रोड्युसर जमत आहे किंवा वगैरे किंवा त्या व्यक्तीला माहीतच नाहीये त्या गोष्टीतली, तरी तो म्हणते नाही. हां, एक्झॅक्टली तेच. म्हणजे टीममधले सांगतायत समजून, की नाही तिने बेस्ट दिलेलं आहे हं. आणि तीच परफेक्ट गाऊ शकते. तरी पण ते म्हणतात, "नाही आम्हाला ती सिंगर नकोच आहे." हं, हं. मग आपण शेवटच्या स्टेजला असं म्हणतो, की ठीक आहे, डन. त्यांना जे हवंय तेच करू देत. कारण शेवटी त्यांचा कॉल असतो. आपण कोणाला फोर्सफुली म्हणू शकत नाही, "नाही माझाच व्हॉईस घ्या." हं. असं तर नाही करू शकत आपण. एखादा असा कोणता प्रोजेक्ट आहे का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट केलेलं आहे, फायनल केलेलं आहे, की ह्याच हं. असतील या प्रोजेक्टच्या सिंगर हं, हं, हं. वगैरे. पण काही लोकांमुळं असं की एक त्रास द्यायची भूमिका किंवा त्यांना पुढे येऊन द्यायचं नाहीये. म्हणून वारंवार म्हणजे तुम्ही बेस्ट देताय, बेस्ट हं. येतंय, पण हं. तरी तुम्हाला नाही, तुम्ही ह्याच्यापेक्षा भारी द्या किंवा नाही, अजून तुम्ही चांगलं देऊ शकता. हं. चांगलं देताय, चांगलं येतंय, हं, हं. पण तरीही तुम्हाला वारंवार किंवा एक प्रोजेक्ट आत्ता तुम्ही तो फायनल केलेला आहे, रेकॉर्ड केलेलं आहे. पण त्याच्यानंतर पण 2 दिवसांनी परत तुम्हाला कॉल केलेला आहे, "या, हं. तुम्ही द्या, आम्ही तुम्हाला पेमेंट केलेलं आहे." हां, अशा तसं गोष्टी घडलेल्या आहेत का वगैरे? म्हणजे तुम्ही म्हणलं तसं की आधी डन होतात सगळ्या गोष्टी. हं. पण सगळं झाल्यानंतर परत काही दिवसांनी लोकं म्हणतात की नाही आम्हाला नाही करायचं या सिंगर म्हणजे ह्या सिंगरचा आवाजच नाही घ्यायचा आहे. हं. मग मी स्वतः कुठेतरी विचार करते की बाबा मी कमी पडतेय का कुठे? कारण माझी प्रॅक्टिस सुरू आहे. हं. जी रोजची माझी प्रॅक्टिस असते गाण्याची, जो काही अच्छा. रियाज लागतोय हां, गाण्यासाठी. हां. कारण तो मला आता आपल्या प्रेक्षकांना पण सांगून द्या, की तुम्ही कशी तयारी करता वगैरे, काय म्हणजे काय येस. खाणं-पिणं वगैरे किंवा काय कशा काळजी कशी तर घेताय तुम्ही तुमच्या कंठाची? तेलकट, आंबट ह्या गोष्टी सगळ्या अव्हॉइड कराव्या हं, लागतात. हं. आणि थंड वगैरे तर नाहीच घेऊन चालत. मॉर्निंगला उठलं की पहिलं गरम पाणी, त्याच्यानंतर मग रियाज वगैरे, देन मग स्वतःचं आवरून मग पुढच्या कामांना सुरुवात असते. सिंगिंगमध्ये तुमचा गुरु म्हणजे आपण एक म्हणतो, की हां, मला ही हिरोईन आवडती, मला तो हिरो आवडतो. तसं सिंगिंगमध्ये एखादा गायक, गायिका, की ज्यांना तुम्ही बघून, की मला यांच्यासारखं व्हायचंय? माझा फेव्हरेट सिंगर मेलमध्ये म्हटलं तर अरिजित सिंग आणि फिमेलमध्ये श्रेया घोषाल. या अच्छा. दोघांना जास्त मी फॉलो करते, ओके. की त्या लेव्हलला आपल्याला जायचं आहे. म्हणजे भेटायचा कधी प्रयत्न केलेला आहे का त्यांना? केलाय. अजून सुरू आहे प्रयत्न. ओके. पण मला भेटायचंय नक्कीच त्यांना हां, हां, हां. दोघांनाही.
ओके. येस. गौतमी पाटील बरोबर तुम्ही रील्स बनवता किंवा त्यांच्या सॉन्गला तुमचा आवाज आहे. हो. रील्स केल्यानंतर ते रिलीज झाले. रिलीज झाल्यानंतर मग तुमचे जे फॉलोअर्स आहेत किंवा आपलं जे फ्रेंड सर्कल वगैरे ओळखीचे लोक आहेत त्यांच्याकडून कशी प्रतिक्रिया आली तुम्हाला? म्हणजे तर ती ऑलरेडी ती तर व्हायरलच आहे. त्यामुळे ते गाणं मला ऍक्च्युली व्हायरल झालंय हेही माहिती नव्हतं, कारण मी अजून लाईव्ह वगैरे सुरू केलेलं नाहीये. त्यामुळे मला माहिती नव्हतं. मला कॉल यायला लागले की वैष्णवी तुझं गाणं व्हायरल झालंय. त्यानंतर मला समजलं. पण सगळ्यांना ही गोष्ट म्हणजे ती पण नुकतीच व्हायरल झाली होती. तिचंही आधी एवढं माहिती नव्हतं लोकांना की गौतमी पाटील कोण आहे. पण जसं तिचं निगेटिव्ह मार्केटिंगमुळे थोडंसं ती पुढे आली. त्यानंतर मग ते फ्रेंड सर्कलमध्ये सगळ्यांना छान वाटायला लागलं. मग प्रत्येक जण फोन करून म्हणायला लागले, अरे छान झालंय तुझं गाणं किंवा सगळीकडे वाजतंय. तर आम्हाला प्राऊड फील होते म्हणे आमच्या मैत्रिणीचं गाणं सगळीकडे वाजतंय. तर अशीच पद्धतीने. गौतमी पाटील यांच्याबद्दल काय बोलू शकता तुम्ही? गौतमी पाटील बद्दल बोलायचं तर माझी म्हणजे पर्सनली छान ओळख आहे तिच्यासोबत. आणि सगळ्यांना वाटतं असंच की तिला खूप ॲटिट्यूड आहे किंवा काय, तर तसं जेन्युइनली नाहीये खरं तर. एकदम आपल्यातले सारखी होऊन राहते ती सगळ्यांसोबत. आणि आर्टिस्ट म्हणून खूप खरंच छान आहे ती, की ती तिचे 100% एकदम देते. म्हणजे शो मध्ये असो किंवा शूट मध्ये असो, प्रत्येक गोष्टीमध्ये. कारण तिचाही स्ट्रगल आहे भरपूर. तिलाही भरपूर गोष्टींमधून जावं लागलेलं आहे. तर मी तरी पर्सनली सांगेल की छान आहे ती. येस. ओके. जेव्हा सॉंग्स व्हायरल गेलेत, हिट गेलेलेत वगैरे, त्या टायमिंगला तुमचे जे मित्रमंडळी आजूबाजूचे वगैरे, ही लय हवेत गेलेली, खूप ॲटिट्यूड आलेला हिला, अशा गोष्टी तर झालेल्या असतील. हा म्हणजे तसं बोलतात की बरेच जण आता काही टाइमच नाहीये भेटायला किंवा काय. पण त्यांना प्रत्येकाला सांगावं लागतं मला की आता माझं शेड्यूलच तसं झालेलं आहे की नाहीये टाइम एवढा की फ्रेंड्सला भेटायला जा किंवा एखादं बाहेर कुठे फिरायला जाणं वगैरे. ह्या गोष्टींसाठी आता सध्याला तरी खरंच वेळ नाहीये, जेन्युइनली सांगायचं तर. अच्छा. येस. गौतमी पाटील बरोबर सॉन्ग झालेले, तर ऑन सेट तुम्ही कोणत्या सॉन्गला होते? मी ऑनसेट कारभार सोप्पा नसतोय रे आणि घोटाळा झाला या 2 गाण्यांच्या टायमिंगला मी होते तिथे सेट. ऑनसेट होते. येस. गौतमी पाटील यांनी काही गोष्टी तुम्हाला सांगितल्या का ॲज अ फ्रेंड म्हणून, किंवा सेटवर अशा काही गोष्टी घडलेल्या वगैरे? नाही असं तर म्हणजे नॉर्मली एवढं बोलणं होत नाही. झालं तरी नॉर्मल हाय, हॅलो किंवा कसं चालू आहेत प्रोजेक्ट बाकीचे अशा संदर्भातच. पण एवढं असं, कारण ती पण तेवढी बिझी आहे की तेवढा टाइम नाहीये तिला अच्छा. कोणाशी असं बोलायला. पण आहे, रिलेशन चांगले आहेत आमचं दोघांचं. ओके. सगळ्यात टॉपला रँक 1 म्हणू शकतो आपण, की असा व्ह्यूज कुठल्या सॉन्गला गेलेले? सरकार तुम्ही केले मार्केट जॅम ह्या गाण्याला जास्त व्ह्यूज. तो प्रोजेक्ट तुम्हाला कसा भेटला होता? काही गोष्टी त्या प्रोजेक्ट संदर्भात? हा, तो प्रोजेक्ट भेटला म्हणजे की ऍक्च्युली दुसरी सिंगर त्याची फायनल होती. पण ते जे त्या गाण्याचे जे प्रोड्युसर आहेत त्यांनी आधी 4 लाईन्स गाऊन घेतल्या माझ्याकडून. अच्छा. त्याच्यानंतर मग त्यांनी डिसिजन घेतलं की छान वाटतंय वैष्णवीच्या आवाजामध्ये. पण आयडिया नव्हती की एवढे व्ह्यूज जातील किंवा एकदम नॉर्मली मी हे गाणं गायले होते. ते नंतर हळूहळू 1 ते 1.5 महिन्यानंतर गाणं चांगले व्ह्यूज जायला लागले. त्याच्यानंतर मग समजलं की गाणं व्हायरल झालंय. अशा पद्धतीने तो प्रोजेक्ट मिळाला होता. आणि त्याची ऍक्ट्रेस पण ऍक्च्युली वेगळी होती. पण जसं गौतमी पाटील मार्केटमध्ये आले तर त्यानंतर ते प्रोड्युसर म्हणले की ही नाही, आपल्याला ही ऍक्ट्रेस घ्यायची, आता नवीन आलेली आहे गौतमी पाटील. मग त्यांनी ते लगेच 1 ते 2 दिवसात शूट वगैरे करून ते गाणं रिलीज केलं. अशा पद्धतीने ते गाणं मिळालेलं आहे. अच्छा. येस. पहिली सेल्फी एखाद्या फॅननी तुमची घेतलेली आहे किंवा फोटो वगैरे काढलेला आहे, त्या टायमिंगला तुम्हाला कसं वाटलं? छान वाटत होतं एकदम, की म्हणजे ती फिलिंग खूप वेगळी होती की आपलं गाणं व्हायरल झालंय आणि लोक भेटायला येत आहेत, फोटो काढतायत आपल्यासोबत किंवा कॉल चालू आहेत.
अच्छा. नातेवाईकांमधून सुद्धा सतत कॉल चालू आहेत घरी, की हं, हं. वैष्णवीचं गाणं व्हायरल झालंय, छान वाटतंय आम्हाला, अभिमान वाटतोय. हं, हं. पण ज्यावेळी ती लोक भेटायला यायची त्यावेळी एक खूप छान फिलिंग असायची. इव्हन आता सुद्धा ह्या गोष्टी होतात, हं. की कोणीतरी स्पेशली भेटायला येतं. काय एक तर फॅन मुंबईवरून फक्त एक फोटो काढायला हो, हो. आला होता, की मला मॅम तुमच्यासोबत फक्त फोटो घ्यायचा आहे म्हणून मी आलोय. अच्छा. असे छोटे छोटे किस्से आहेत, की ते छान वाटतं म्हणजे ह्या गोष्टी. गिफ्ट दिलेलं आहे का कोणी? गिफ्ट असं दिलेलं नाहीये. स्केच वगैरे एका आर्टिस्टने दिलं होतं. पण असं अच्छा. प्रॉपर गिफ्ट असं नाही म्हणता येणार. हां, हां, हां. पण आहेत असेही फॅन्स, की ओके. असा एखादा गर्दीतला फॅन, की जो यांनी आवाज दिलेला आहे, "मॅडम आय लव्ह यू, मला तुमचा आवाज खूप आवडतो" असं वगैरे असं कधी काय असं असं झालेलं तर आहे का? असं झालेलं नाहीये कधी. ओके. पण आवाजाचे फॅन आहेत लोकं. हां, हां. पण तुम्ही जसं म्हणताय तसं कोणी डायरेक्टली आत्तापर्यंत असं बोललेलं नाहीये. अच्छा. पण आवाजाचे आहेत भरपूर हां, लोकं हां. फॅन, की जे बाबा Instaला डीएम असतात त्यांचे किंवा हां, हां. कधी भेटले त्यांना जर माहिती झालं, हां, तर नंतर फोटो वगैरे काढणं वगैरे ह्या गोष्टी. हं. आवाजाचे भरपूर आहेत फॅन तसे. ओके. हं. बरोबर ते सोशल मीडियावरती सोशल दिसतातच मीडियावर. की किती येस, फॅन्स आहेत येस, येस. तुमचे वगैरे. येस. तर 1-2 गाणी तरी मॅडमनी ऐकून दाखवावीत परत आपल्या भाऊच्या कट्ट्यावरती. येस. तर अ, कोणती सॉन्ग्स तुम्ही हे करता? आणि त्याच्यातलं एक माझ्या आवडीचं एक सॉन्ग आहे. हं. जे अण्णा भंडारी आणि हं, हं, श्रावणी हं. काळेंचं आहे. येस. तात्या सोडाना. येस. हे एक सॉन्ग आपण येस. ऐकून दाखवा आणि अजून एक तुमच्या मनाने एखादं सॉन्ग. येस. नक्कीच. जे तुम्ही पहिलं गाणं म्हणलेत ते मी आत्ता हां, दाखवते. हां. कोणी बघल का काय माझा जीव लागलाय, कोणी बघल का काय माझा जीव लागलाय, दार उघड हाय, बाहेर पब्लिक हाय, जरा इकड तिकड बघा ना, तात्या सोडाना, अहो तात्या सोडाना, तात्या सोडाना, अहो तात्या हात सोडाना. हे सॉन्गच ऐकून मी मॅडमला माझ्या एका सॉन्गमध्ये घेतलं होतं, जे की लाडाची बाई नाव आहे त्या गाण्याचं. तर त्याच्याही 2 लाईन्स वगैरे ऐकून दाखवल्या तर बेस्ट होईल. तर आपली लाडाची सिंगर लाडाची बाई हे गाणं गाणार आहे. येस. पोरा तुझे ना माझी जोरी, आपलं कपाल शोभल भारी, तू सुखानं ठेवशील मला हे प्रॉमिस दे तू दर्या किनारी, तुझ्या नादानं झाली दिवाणी, सुरू करूया नवी कहाणी, दोघं झुरीनं म्हावरा ऐकायला आपण जाऊ मुंबई बाजारी, तुझ्या इश्काच्या झाल्या मंदे पोरा मी कवाच फसली हाय, नवरा होशील तू माझा, तुझी मी नवरे होणार हाय, तू माझा तू माझा तू माझा र कारभारी, तुझी मी होईल लाडाची बाय, लव्ह मॅरेज तुझ्याशी करणार हाय, तुझी रे लाडाची बाय. एकदम मस्त. थँक आणि यू. जे मार्केटमध्ये तुमच्या आवाजाने जो घोटाळा केलेला आहे, त्याच्यामुळं अजून एक गाणं होऊ द्यात, चालेल. येस. जे की व्हायरल आहे. येस. ब्रेकिंग न्यूज व्हायरल झाले, सोशल झाले स्ट्रॉंग, प्रायव्हेट स्टोरी पब्लिक झाली, विषय झाला हा रॉंग, साऱ्या दुनियेच्या कानावर गेलं, त्यांनी हवं तसं शेअर केलं, आणि नको तो घोटाळा झाला, घोटाळा झाला, घोटाळा झाला, घोटाळा झाला, घोटाळा झाला. अच्छा. येस. एक असा प्रश्न जो की मगाशी विचारणार होतो तुम्हाला मी, राहून गेलता तो. तर आत्तापर्यंत असा कुठलाही मॅटर झालेला आहे का, की ज्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे असं समजा भांडणं झालेली आहेत किंवा काय झालेलं आहे, की त्याच्याने आपल्या प्रोफेशनला फरक पडेल? की कधी रस्त्याने वगैरे भांडणं होतात आपली किंवा अशी एखाद्या व्यक्तीबरोबर भांडणं होतात वगैरे. तर तशी काय गोष्ट झालेली आहे का तुमच्याबरोबर? झालेले की अशी सांगायची गरज पडली आहे तिथे, की मी सिंगर आहे, मी या लेव्हलला आहे, हम्म. माझी प्रोफाईल अशी आहे.
बरोबर. असं म्हणजे पर्सनल लेव्हलला ह्या गोष्टी हा. झालेल्या आहेत. हा. पण त्या मी भेटून सगळ्या गोष्टी त्या क्लिअर केलेल्या आहेत, की कुठेतरी प्रोफाईलला फरक पडतो. तर मी ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत त्या टायमिंगला, की मला ह्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट नाहीये भांडणं वगैरे. शेवटी मला करिअर करायचं ह्यामध्ये. ओके. तर मी जास्त ह्याला एकदम विषय वाढवू शकत नाही. त्यामुळे त्या गोष्टी म्हणजे असं कुठली गोष्ट घडली होती? म्हणजे माझ्या प्रोफेशनच्या बाबतीतच होती ती. अच्छा. हां, तर ते थोडंसं झालं होतं म्हणजे वाद काही गोष्टींवरून. म्हणजे थर्ड पर्सन असतात जे सांगणारे. तर त्या लोकांमुळे थोडेसे वाद झालेले आहेत. ओके. तर त्यामुळे ते मी कव्हर व्हायला मला बराच टाइम गेला त्या गोष्टींमध्ये. पण मी स्वतःला समजून सांगितलं, की ठीक आहे, होतील गोष्टी. थोडासा टाइम लागेल, पण एक दिवस होईल सगळं नीट. तर झालेल्या आहेत अशा गोष्टी. पण मी त्या क्लिअर करून आज परत नॉर्मल लेव्हलला येऊन सगळं मी काम माझं सुरू आहे. असं नाहीये, की बाबा काही प्रॉब्लेम झालाय किंवा त्याचा खूपच इफेक्ट झाला म्हणजे त्या गोष्टीचा माझ्या करिअरवर. तर तो मी जास्त होऊ न देता वेळीच गोष्टी क्लिअर करून नॉर्मल लेव्हलला सगळं आणलेलं आहे आज. अच्छा. येस. म्हणजे हँडल तशा गोष्टी केलेल्या आहेत. हँडल केलेलं आहे. येस. गोल्डन चान्स एखादा तुमचा हुकलेला आहे कोणत्याही गोष्टीने, की समजा त्यांनी तुम्हाला मेसेज केलाय, त्या टायमिंगला कॉल केलेला आहे, पण तो आपण रिसीव्ह नाही केलेला हां, तसं आणि त्यांनी तो प्रोजेक्ट दुसरीकडे कुठेतरी दिलेला आहे वगैरे. होतं ना असं टायमिंगचा इश्यूज किंवा मी जर अवेलेबल नसेल त्या टायमिंगला, तर असं झालेलं आहे, की कारण भरपूर सिंगर्स आहेत आता या फील्डमध्ये. ओके. तर असा एखादा प्रोजेक्ट की तो तुमच्या हातातून गेलेला आहे आणि तो आता हो, खूप वाईट झालंय आहे. असं बरेच. एखादं नाव सांगू शकता का त्या प्रोजेक्टचं? प्रोजेक्टचं असं नाव सांगता येणार नाही, पण बरेचदा असं झालेलं आहे, की अवेलेबल नाहीये किंवा कॉल न रिसीव्ह केल्यामुळे किंवा मी कुठेतरी शेड्यूलमध्ये अडकली, त्याच्यामुळे माझा कॉन्टॅक्ट नाही झालाय. अच्छा. तर त्यामुळे ते प्रोजेक्ट गेलेले आहेत. त्याचं वाईट वाटलेलं आहे फार. पण मी त्या गोष्टीनंतर सुधारण्याचा प्रयत्न केलेला आहे, की आपण टायमिंग किंवा बाकीच्या या गोष्टी. ओके. भाऊच्या कट्ट्यामध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? खूप छान वाटलं आज. म्हणजे एकदम छान वाटलं तुम्हालाही भेटून सगळे प्रॉपर सगळी टीम नक्कीच. जी आहे ती. मला पण छान वाटलं Yes, खूप. thank you so आणि भाऊच्या कट्ट्यावरच्या प्रेक्षकांना तुम्ही काय सांगता ना? आपला जो नवीन चॅनल आहे. येस, मी सगळ्यांना हेच सांगेल, की हे जे भाऊचा कट्टा ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अजून भरपूर लोकांचे पॉडकास्ट तुम्हाला ह्या चॅनलवर बघायला मिळणार आहेत. तर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवायला सांगेन मी सगळ्यांनाच. येस. पॉडकास्टचं असं तुम्हाला वाटलं का, की आपण एखादा पॉडकास्ट आपला व्हावा आणि त्याच्यामध्ये आपण आपलं पूर्ण मन मोकळं करावं? की येस. पॉडकास्ट आपण घेतोच यासाठी, की त्या आर्टिस्टने किंवा त्या व्यक्तीने मन मोकळं, की जे आपण कोणालाही सांगू शकत नाही, पण ते आपण या येस. आज तर ते प्लॅटफॉर्मवरती येऊन झालेलंच. आपण सगळ्या गोष्टी सांगू शकतो लोकांना. येस. आज तर झालं सगळं म्हणजे एकदम फ्रीली एकदम पॉडकास्ट छान झालेला आहे आणि छान वाटलं मला सगळ्यांची म्हणजे तुमच्याशी गप्पा मारून एकदम छान वाटलं. ओके. थँक यू. थँक यू सो मच.